माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य अरुणा लाड यांनी एकूणच बोगस डॉक्टर राज्यामध्ये जे आहेत त्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे आणि त्याच्यावरती कारवाई करण्याबद्दल शासनाने काय भूमिका घेतली किंवा कशा पद्धतीने काय आपण भूमिका घेणार आहोत अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी विचारल्यात की आता सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे त्याच्याबद्दलची आकडेवारी आहे काय. मी आपल्याला सांगतो की एकूणच बोगस डॉक्टरांची जी काय आता त्याच्याबद्दलचा एक कायदा आपला आहे. अशा पद्धतीनं बोगस डॉक्टर जर कोण असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी सर्व ठिकाणी आपण जी काही एक प्रोव्हिजन केलेली आहे त्या प्रोव्हिजनच्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेच्या स्तरावरती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी पातळीवरती जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली CS असतील, जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात, महानगरपालिकेचे आयुक्त त्याचे त्या ठिकाणी सदस्य असतात आणि ती सगळी बॉडी जिल्ह्यातल्या ठिकाणी जिल्ह्यात आणि महानगरपालिकेच्या स्तरावरती महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्याचबरोबर तालुका स्तरावरती गटविकास अधिकारी आणि तिथले MS यांच्या अध्यक्षतेखाली याची कमिटी असते आणि त्या कमिटीच्या माध्यमातून सातत्यानं या सगळ्याचा आढावा घेणं, अशा लोकांवरती तक्रार आल्यानंतर कारवाई करणं, अशा पद्धतीचं काम केलं जाते. पण आपल्या मागणीप्रमाणे निश्चितपणाने मी एवढं सांगेन की अशा पद्धतीच्या घटनाक्रम जर होत असतील तर निश्चितपणानं राज्यव्यापी मोहीम जी आपण म्हणताय, कारण शेवटी पेशंट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्या पेशंटच्यासाठी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीची कारवाई करणारे कोण लोक असतील तर एक राज्यव्यापी मोहीम आम्ही घेतो की ज्याच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं असा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय करण्याचं धाडस कोण करत असतील तर अशा सगळ्या लोकांच्यावरती धडक मोहीम घेऊन पुढच्या महिनाभरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आपल्या सगळ्यांना रिझल्ट येईल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणाने करू एवढं आपल्याला सांगतो. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे की वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एका बाजूला पदवी आणि पदवी झाल्यानंतर बॉम्बे नर्सिंग ॲक्टची जी काही एक प्रोव्हिजन आहे त्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे रजिस्ट्रेशन करूनच मग त्याला व्यवसाय करायला लागतो आणि त्याचं काम अत्यंत प्रभावीपणे आपण करतो आहे. राज्यामध्ये याच्यापूर्वीसुद्धा या नोंदणीनंतर प्रत्यक्षामध्ये याचं काम, त्याचे रूल्स, त्या रूल्सच्या प्रमाणे राईटली मॉनिटरिंग अशा पद्धतीचं आरोग्य विभागाच्या वतीनं आणि त्याच्याबरोबर तिथल्या स्थानिकच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या सहकार्यानं आपण काम करत असतो. हे कामसुद्धा तेवढ्याच प्रभावीपणानं करण्यासाठी एका बाजूला आरोग्य विभाग काम करतो आहे आणि आपल्या लक्षवेधीच्या माध्यमातून सुद्धा राज्यातल्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टचं जे काम प्रभावीपणानं चाललेलं आहे किंवा त्याच्या माध्यमातून जी आम्ही नोंदणी करतो आहे त्याच्यामध्येही कुठं उणीव असणार नाही याच्याबद्दलची निश्चितपणानं सरकार दखल घेईल.